स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू। आता ह्या ड्रायफ्रूट लाडूसाठी मी इथे साहित्य घेतले। त्यासाठी इथे मी शेंगदाणे, काजू, बदाम, अक्रोड, पंपकिन सीड, सनफ्लावर सीड आणि मखाना आणि इथे गूळ घेतलाय। तर आता आपण हे भाजून घेऊ। सगळे वस्तू भाजून घ्यायचे आपल्याला। आणि मी ते कशासाठी बनवते, आपल्याला आहे ना प्रेग्नेंट बायासाठी आणि ज्यांना कॅल्शियम कमी आहे आणि हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी हे लाडू एकदम उपयुक्त आहे। आणि त्यासाठी मी ही रेसिपी बनवते। तर मी रेसिपी का बरं बनवते, मला आहे ना दुसऱ्या चॅनल याच्यावर आहे ना अशी कमेंट आल्या होत्या की काकू तुम्ही आम्हाला याचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू हे बनवून दाखवा म्हणून। आता नवीन मुली राहते त्यांना एवढं माहीत नाही राहत आपल्याला काय काय घालायचं काय काय नाही त्या लाडूमध्ये। त्याच्यामुळे मला बरेच कमेंट आल्या की तुम्ही आम्हाला ड्रायफ्रूटचे लाडू बनवून दाखवा। तर त्यासाठी मी रेसिपी टाकते। तर आता आपण इथे भाजून घेणार आहे सगळ्या एक एक वस्तू। अक्रोडमध्ये ओमेगा 3 असतं, फॅटी ॲसिड्स असतं आणि ते मेंदूच्या आकाराचे, त्यामुळं मेंदूसाठी पण एकदम उपयुक्त, मेंदूसाठी पण एकदम हेल्दी ते। त्यासाठी अक्रोड पण टाकले, थोडेसे जास्त नाही टाकले कारण ते कडू पण लागतं। आणि इथं बदाम तर हां तसे तुम्ही आवडीनुसार घाला। मी इथं काजू थोडी कमी घातली, काजू आणि अक्रोड, बदाम जास्त घातले, तुम्ही आवडीनुसार घाला। अक्रोड कडू लागते ना काही काही, त्याच्यामुळे थोडेसे कमीच टाकले मी। काजू पण आपल्याला प्रोटीन सोर्स म्हणून चांगले आणि हिमोग्लोबिन कमी असलं तर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी चांगले, मेंदूच्या वाढीसाठी पण चांगले आणि बरेच फायदे काजूचे। काजू, बदाम आणि अक्रोड भाजून घेतले। जास्त पण नाही भाजायचे, थोडे थोडेच भाजले, जास्त करपट पण नाही लागले पाहिजे ना। आता इथं मखाना टाकलाय, मखाना थोडा जास्तच घेतलाय कारण छान लागतो तो भाजल्यानंतर, कडक होतो ना, तसं थोडासा असा नरम राहतो आणि चावता नाही येत एवढं, भाजल्यावर कडक होतो आणि छान लागतो। आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मखाना एकदम चांगलं स्नॅक्स आहे, म्हणजे त्याच्यात लो कॅलरीज असतात आणि हाडांसाठी पण एकदम चांगले, हाडं मजबूत होतात, प्रोटीन सोर्स म्हणून पण आपण यूज करू शकतो। सो बरेच फायदे मखाण्याचे पण। आता सनफ्लावर सीड्स, आणि हे सुनीलला खूप आवडतं, सुनील तसंच खातात दोन्ही पण। सुनील आणि दादा दोघं पण पंपकिन सीड, सनफ्लावर सीड तसेच खातात। आम्ही तरी लाडूत खातो पण ते दोघं तसेच खातात, जे की चांगले आहे खाण्यासाठी। रोज 4 वाजता खाते दोघं। दुपारी किंवा 4 वाजता खातेच दोघं पण। आणि सनफ्लावर सीड्स हे वुमेनसाठी तर खूप चांगले, ज्यांनी आपली स्किन पण चांगली राहते आणि आपले केस पण चांगले राहतात, गळत नाही वगैरे, एकदम हेल्दी असतात। आणि सोबतच आपल्याला हिमोग्लोबिन वाढवण्यात पण मदत करतं। त्याच्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस असल्यामुळं ते एकदम फायदेशीर आहे आपल्यासाठी। आता पंपकिन सीड्स, काही लोक मुखवास करते त्याच्यामध्ये पण टाकते भाजी। हां, पण तसं नसं आवडत बऱ्याच जणांना, काही काहींना नाही आवडत टेस्ट, तर तुम्ही असं लाडूत टाकून खाऊ शकते। लाडूत त्याची टेस्ट पण कळत नाही एवढी आणि काहीच नाही, चांगलं लागतं लाडूमध्ये, काही वेगळी टेस्ट नाही लागत। जसे आपले गुळ आणि शेंगदाण्याचे फक्त लाडू असतं ना, तसंच टेस्ट लागते, बाकी काही नाही लागत। वेगळी अशी कडू वगैरे काहीच टेस्ट नाही लागत त्याची, छान टेस्ट लागते।
लय नाही भाजू द्यायच्या, थोड्या हलक्याशा अशा भाजायच्या, थोड्या लय नाही भाजायचं. हे सगळं ड्रायफ्रूट आहे थोडे असे गरम नॉर्मल याच्यावर गरम करायचे. शेंगदाणे चांगले भाजायचे. शेंगदाणे आपले घरचे. ते गमीला दे इकडे. सगळे भाजून झाले. आता इथं आपले शेंगदाणे पण भाजून झाले, सगळे जिन्नस भाजून झाले. आता या एकत्र करून घ्यायच्या आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक. मिक्सरमधून काढून घ्यायचं बारीक करून आणि गुळ काढून मग लाडू बांधून घ्यायचे. आता हे सगळं एकत्र करायचं आणि थोड्या वेळ गार होऊन द्यायचं. कारण अजून शेंगदाणे वगैरे गरम आहे थोडेसे, तर सगळं गार होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड करायची. मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून काढायचं मिक्स करून. एकदम असं मखाना पण एकदम कडक भाजायचं, कारण मखाना नरम असतो ना, तो पटकन मिक्सरमध्ये निघत नाही. असं कडक झाला की निघतो. असं मिक्स करून घेतलं. आता हे आपण गार झालं तर मिक्सरमधून काढून घेऊ. आणि आता आपण इथं हे सगळं मिक्सरमधून असं बारीक काढून घेतलं आणि आता त्याचे लाडू बांधून, हे बघा असे लाडू बांधून घ्यायचे. किती लाडू होतील एवढे याच्यात? म्हणजे 50-1 लाडू होऊन जातील. 2 महिन्याचे लाडू हां, म्हणजे या साईजनी जर लाडू केले तर 2 महिन्याचे लाडू होतील ना. पायाचं शिजर झालेलं आहे ना, त्याच्यामुळे मग हे लाडू आपण कायमच बनवतो. आपल्या घरचे शेंगदाणे हां, तसे ड्रायफ्रूट खाल्ल्यापेक्षा कायम लाडू बनवतो. तसे खाल्ल्या पण जात नाही एवढे. आम्ही दोघी पण नाही खात जास्त असे. हे लाडू मध्ये खाल्ल्या जातं. संपले तर बनवायचे, संपले तर बनवायचे. पोरं पण खाते, सगळे खाते आपल्याला. त्याच्यामुळे आपण कायमच बनवत राहतो. वागाल द्या बरं आता एकाच कानाला यायचंय सारखं. इथं लाडू कसे बांधताय ते पाहिलं. एवढ्यांचं नाव घेतलं मला कमी. हा, तुला पण आता इथं आपले लाडू तयार झाले. हे बघा, 40-50 लाडू तरी असतील. 2 महिन्याचं काम झालंय आमचं आता. अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.